श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्यापासून सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना. तर ह्या मार्गशीर्ष महिन्याचा जे गुरुवारचे उपवास असतात तर बऱ्याचशा महिला या गुरुवारचं व्रत पकडत असतात. तर पहा, हा मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवार जे आहेत ते महिलांनी नाही केले तरी चालतील, परंतु ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ते आणि काही कामं आहेत तर ते आपल्याला आवर्जून ह्या महिन्यामध्ये करायचे आहे. तर पहा, घरामध्ये आपण जे काही सेवा करतो, जे काही उपाय करतो त्यामुळे आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते. तर पहा, अशा काही सेवा आहेत, अशा काही गोष्टी आहेत त्या ह्या महिन्यामध्ये आवर्जून करायच्या. तर अशा प्रकारची बरीचशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी घरी आणायच्या आहेत त्यासुद्धा याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली. तर पहा, जसा आपण श्रावण महिना पाळला, अधिक महिना असतो तो पाळला, त्या महिन्यामध्ये भरपूर सारे सेवा केल्या, उपाय केले, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील अत्यंत पवित्र मानला जातो. तर ह्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा सेवा उपाय ह्या करायच्या असतात. त्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार केला नाही, त्याचप्रमाणे पहा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार केला जात नाही. तर ह्या महिन्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी पाळत असतो. तर पहा, ह्या महिन्यामध्ये लहान मुली असतील किंवा मग स्त्रिया असतील, कुमारिका स्त्रिया असतील किंवा मग सौभाग्यवती स्त्रिया असतील, पुरुष असतील, तर ह्या महिन्यातील जे व्रत आहेत तर ते पकडत असतात. तर पहा, हे मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आहेत तर ते प्रत्येक घरामध्ये केले जातात. प्रत्येक महिला हे गुरुवारचे व्रत करत असते. तर पहा, हे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य या सर्व गोष्टी आपल्याला लाभ. व्रत जर आपण मनोभावे त्याचबरोबर अगदी मनापासून जर केले तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि ती सतत आपल्या घरामध्ये वावरत राहते, म्हणजे ती आपल्या घरामध्ये स्थिर. बऱ्याच जणांच्या घराची कायापालट या माता लक्ष्मीच्या व्रताने केलेली आहे. त्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांचा यावरती विश्वास बसलेला आहे आणि त्या आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर स्वरूपात राहण्यासाठी हे लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत असतात. बघा, हे गुरुवारचं व्रत करत असताना आपण कोणत्या सेवा कराव्यात, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करेल. तर पहा, आजपासून जी अमावस्या झाल्याच्या नंतर पहा, उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू होता. कार्तिक अमावस्या झाल्याच्या नंतर मार्गशीर्ष महिना चालू होत असतो. तर ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती मंगळवारी 6:24 सुरू होणार आहे आणि ती 13 तारखेला पहाटे 5:01 समाप्त होणार आहे. त्यामुळेच पहा, 12 तारखेचा पूर्ण दिवस ही अमावस्या असल्यामुळं हा दिवस पूर्ण दिवस जो आहे तर तो अमावस्याचा साजरा होणार. तर पहा, बुधवारपासून म्हणजे उद्यापासून ह्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि गुरुवारी पहा लगेचच मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा येत आहे. हा गुरुवार जो आहे तर तो 14 डिसेंबरला असणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला हे माता लक्ष्मीचं व्रत करायचं आहे. तर तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल तर तुम्हाला या गुरुवारी, म्हणजे उद्या बुधवार आहे आणि नंतर लगेच गुरुवार आला आहे, त्या गुरुवारी हे व्रत करायचं आहे. जर तुम्ही व्रत करत नसाल तर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा मग तुमच्या प्रकृती व्यवस्थित नसेल किंवा मग प्रकृतीमुळे तुम्हाला करता येत नसेल, गरोदरपणा असेल, कोणत्याही गोष्टी असू द्या, त्या जर या कारणामुळे जर तुम्हाला हे व्रत करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ही जी माता लक्ष्मीची जी पूजा आहे, महालक्ष्मीची जी पूजा आहे, ती पूजा मांडणी आवर्जून करावी. तर पहा, ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी ही पूजा मांडणी करावी आणि हे व्रत करावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त पूजा मांडणी केली तरी चालेल.
त्याचबरोबर मनोभावे माता लक्ष्मीची सेवा केली तरी चालेल. पहा, तुम्हाला जरी व्रत करणं शक्य झालं नाही तरी तुम्ही ह्या व्रताची कथा आहे तर ती आवर्जून वाचावी आणि त्याचबरोबर ह्या ज्या माता लक्ष्मीच्या सेवा आहेत तर त्यासुद्धा आपण कराव्यात. ज्या महिला ज्या उपवास करणार आहेत तर त्यांनी उपवासाचे पदार्थ खावेत, म्हणजेच काय, साबुदाण्याची खिचडी खावी, त्याचबरोबर चिप्स असतील, परत अजून फलहार करू शकता. काही तुम्ही उपवासामध्ये खाता ते तुम्ही या दिवशी ग्रहण करा. पहा, ह्या ज्या गोष्टी आपण करत असताना, पूजा मांडणी करत असताना सजावट आपण करतो, परंतु या सजावटीच्या मुळे आपल्याकडून काही शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याकडून केलं जात नाही किंवा मग आपल्याकडून काही चुका होत. पहा, सजावट तर आपल्याला करायचीच आहे, त्याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने आणि व्यवस्थितरित्या मनोभावे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर पहा, तुम्ही या पद्धतीने म्हणजे व्यवस्थितरित्या मनोभावे ही पूजा मांडणी करायची आहे. तर पहा, या व्रताची मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग सायंकाळी केली तरी चालेल, परंतु दुपारी म्हणजे दुपारच्या वेळी भर उन्हाच्या टाईमला तुम्हाला ही पूजा मांडणी करायची नाही. तर पहा, तुम्हाला जर शक्य असेल तर ह्या महिन्यामध्ये श्रीयंत्र आवर्जून घरी घेऊन या. तर पहा, श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसनस्थान आहे, त्यामुळे हे असं श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आणणं खूप भाग्याचं मानलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून कुठेही जात नाही. घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही असतेच आणि त्या घराची भरभराट ही होतेच. त्यामुळे आपल्या घरामध्ये पहा, ह्या मार्गशीर्ष महिन्यात जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून ह्या महिन्यामध्ये जोपर्यंत हा महिना संपत नाही तोपर्यंत तुम्ही हे श्रीयंत्र आपल्या घरी आणू शकता किंवा मग तुम्ही गुरुवारच्या दिवशीच हे श्रीयंत्र आपल्या घरी आणू शकता. त्याचबरोबर श्रीयंत्र आपल्या घरी आणल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला कुंकुवाने, हळदीने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्या श्रीयंत्राची आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीसूक्तमचं पठण करत 16 वेळा आपल्याला त्या श्रीयंत्राची स्थापना करायची. त्याचबरोबर श्रीयंत्रावरती आपल्याला एक मंत्र जाप देखील करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नमः असा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. या कमलात्मक मंत्राचा आपल्याला श्रीयंत्रावरती जप करायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीसूक्ताचं सुद्धा पठण करत आपल्याला त्यावरती कुंकुमार्चन करायचं. ते ऑलरेडी श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्रावर तुम्ही अशी ही सेवा आवर्जून करा. प्रत्येक गुरुवारी करा. जर तुम्हाला एखाद्या गुरुवारी शक्य नाही झालं तर काही हरकत नाही, त्याच्या पुढच्या गुरुवारी करा, परंतु श्रीयंत्र घरात आणून ते नुसतंच असं ठेवून आपल्याला जमणार नाही. त्यावरती आपल्याला सेवा देखील करायच्या असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या स्थिर राहतात आणि घराची भरभराट होते. या सर्व सेवा आपल्याला कुंकुमार्चनवर करायच्या आहेत. जर तुम्हाला कुंकुमार्चनवर सेवा करताना मंत्र म्हणणं जमत नसेल किंवा मग तुम्हाला श्रीसूक्त करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण केलं तरी चालेल. तर पहा, गुरुवारी श्रीयंत्राचे अशा प्रकारे आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर पहा, आपल्याला कमळगट्ट्याची माळ देखील आणावी लागेल. श्रीयंत्र जर तुम्ही आणलेलं असेल आणि तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर ते तुम्ही घेऊन या. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र तुम्हाला आणायचं आहे मग त्याच्यासोबत तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ देखील घेऊन या. कारण पहा, श्रीयंत्र म्हणजे एक माता लक्ष्मीचं आसनस्थान आहे आणि तिथे पहा, माता लक्ष्मीला आपण कमळ अर्पण करत असतो, परंतु आपल्याकडे कमळ हे लवकर अवेलेबल होत नाही. त्यामुळे 108 मण्यांचं हे कमळगट्ट्याची माळ जी आहे तर ती आपण अशी श्रीयंत्राभोवती गोलाकार ठेवत असतो. त्यामुळे काय होतं की 108 कमळ आणून आपण माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करू शकत नाही. त्यामुळे अशी कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राभोवती आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून ही कमळगट्ट्याची माळ जी आहे तर ती कमळाच्या बियांपासून तयार झालेली आहे. त्यामुळे अशी ही माळ आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहावी यासाठी श्रीयंत्राभोवती ठेवायची आहे. माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे अशा प्रकारची कमळगट्ट्याची माळ आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे. आता बघा, आपल्या घराच्या समोरचं जे अंगण आहे तर ते आपल्याला गुरुवारच्या दिवशी स्वच्छ करायचं आहे. त्यामध्ये छानसा सडा टाकायचा आहे. जर सडा टाकायची तुमच्याकडे तुमच्या तिथे सोय नाही तर मग तुम्ही थोडंसं पाणी शिंपडून, थोडंसं हळदीचं पाणी शिंपडून पुसून घेऊ शकता. आणि त्यानंतर पहा, आपला उंबरठा आहे, त्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आपल्याला द्यायचं आहे.
तर पहा, या दिवशी आपण गुरुवारचं व्रत करत असतो. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी आपल्याला तिथे थोडीशी छोटी का होईना रांगोळी काढायची आहे. आणि जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती माता लक्ष्मीचे पावलं आपल्याला काढायचे आहेत. स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे आणि हळदीचं लेपन करून हळदी कुंकू अक्षता फूल वाहून त्याच्या साईडने सुद्धा रांगोळी काढायची. तर बघा, जे काही गुरुवार आहे त्या गुरुवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला अशी ही बरीचशी कामं करायची आहेत. आणि पहा, त्यानंतर आपल्या घरामध्ये पहा माता लक्ष्मीची पावलं जी आहेत तर ती तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घेऊन यायची आहेत. आता पहिल्याच गुरुवार तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मीची पावलं नाहीत, उंबरठ्यावर लावलेली नाहीत, तर मग तुम्ही अशी माता लक्ष्मीची पावले घरात घेऊन येऊ शकता. तर पहा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही चांदीची पावलं घेऊन ती सुद्धा उंबरठ्यावर चिकटवू शकता. शक्य नसेल तर तुम्ही आपली प्लास्टिकची जरी आणली तरी चालतील किंवा मग रांगोळीने काढली तरी चालतील. परंतु आपल्याला आपल्या घरामध्ये एक लक्ष्मीची पावलं ही आणायची आहे. तर बघा, ही लक्ष्मीची पावले जर तुम्ही घरी घेऊन आला तर त्यावरती अगोदर आपल्याला दुधाने आणि हळद थोडीशी दुधामध्ये टाकून त्या हळदीने त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला ती आपल्या घरामध्ये स्थापन करायची आहेत किंवा उंबरठ्यावरती चिकटवायची आहेत. पहा, जे काही वस्तू असतात त्या जोपर्यंत दुकानात आहेत तोपर्यंत त्या वस्तू असतात, परंतु त्या घरी आणल्याच्या नंतर आपल्याला त्यांना जागृत करावं लागतं. म्हणजे त्यामध्ये प्रतिष्ठा करावी लागते. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे त्यावरती जे पंचामृत असेल किंवा मग जल असेल त्याने अभिषेक करून ती जागृत करावी लागतात आणि ती स्थापन करावी लागतात. अशीच घरात आणून आपल्याला ठेवायची नसते. त्याचबरोबर पहा, तुम्ही जो कलश आहे तांब्याचा, तो तांब्याचा कलश देखील या दिवशी घरी आणू शकता. म्हणजे पहा, तुमच्या घरामध्ये तुम्ही अजूनपर्यंत मंगल कलश स्थापन केलेला नसेल किंवा मग घरामध्ये मंगल कलश आहे परंतु तुम्हाला आता गुरुवारची पूजा मांडायची आहे, तर तो आपला कुलदेवीचा कलश होतो आणि दुसरा कलश जो आहे तर तो आपल्याला मांडायचा असतो. तुम्ही स्टीलचा मांडला तरी चालतो, परंतु जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तांब्याचा कलश देखील या दिवशी खरेदी करून या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करण्यासाठी असा हा कलश देखील तुम्ही खरेदी करू शकता. आता बघा, जो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला कलशावर ठेवायला नारळ लागतो, तो नारळसुद्धा तुम्ही या दिवशी घरी आणू शकता. म्हणजे असा कलश आपल्याला बनवायचा आहे, तर मग त्या कलशामध्ये जे जे लागतं ते आपण या दिवशी खरेदी करू शकतो. आणि आपण हे कोणत्याही गुरुवारी करू शकतो, परंतु जर तुम्हाला सुरुवात करायची असेल, तुमच्या घरामध्ये कलश नसेल, तर मग तुम्ही ह्याच गुरुवारी खरेदी करून आणू शकता किंवा मग उद्याच तुम्ही हा कलश खरेदी करून आणू शकता. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे उद्यापासून, तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी उद्या जरी घरी आणल्या तरी चालतील. परंतु जर गुरुवारी आणल्या तर या गुरुवारी पहा, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, तर त्या रूपाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा प्रवेश करते. तर पहा, यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या घरामध्ये जर कवड्या नसतील तर तुम्ही पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या 5 किंवा 7 ह्या घरी घेऊन यायच्या आहेत. जर तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्ही ह्या घरी घेऊन यायच्या आहेत आणि जर असतील तर मग तुम्ही माता लक्ष्मीची जी पूजा मांडणार आहात तर त्यावेळेस पहा, माता लक्ष्मीला ज्या आवडणाऱ्या वस्तू आहेत तर त्या पूजेमध्ये सामील. आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं की पिवळ्या कवड्या आपल्याला भेटत नाही. मग अशा वेळेस काय करावं, तर पिवळ्या कवड्या जर आपल्याला भेटल्या नाही तर पांढऱ्या कवड्या घेऊन या. त्यावरती तुम्हाला थोडीशी हळद आपल्याला लावायची आहे, जेणेकरून त्या पिवळ्या होतील. तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या ह्या घरामध्ये आणायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या आकर्षित होतील आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहतील. त्याचबरोबर पहा, आपल्याला गोमूत्र हे लागणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे घरामध्ये गोमूत्र नसेल तर तुम्ही गोमूत्रसुद्धा या दिवशी घरात आणून ठेवू शकता. तर पहा, ह्या महिन्याच्या सुरुवात होण्या अगोदरच आपल्याला ह्या सर्व गोष्टी घरामध्ये आणायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला सारखं बाहेर जावे लागणार नाही आणि ह्या वस्तू इझिली आपल्याला घरामध्ये उपलब्ध होतील. आणि यामुळे पहा, उपलब्ध झाल्यामुळे आपण सर्व सेवा उपाय हे व्यवस्थित करू आणि आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही नक्कीच निवास करेल. आता बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही तर तुम्ही या महिन्याच्या सुरुवातीलाच
म्हणजे उद्यासुद्धा तुम्ही ही मूर्ती घरी आणू शकता किंवा मग महिन्याचा जो पहिला गुरुवार आहे तर तो पहिल्या गुरुवारी देखील तुम्ही ही माता अन्नपूर्णाची मूर्ती आपल्या घरी आणू शकता. आणि जर तुमच्याकडे असेल तर मग तिच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकू आणि हळदीने अगोदर तिला अभिषेक करून घ्यायचा, स्वच्छ करायची आणि त्यानंतरच मग आपल्याला तिच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना आपल्याला कुलदेवीचा मंत्र किंवा मग अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत हे कुंकुमार्चन करायचं आहे. 11 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता, 51, 108 तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर पैसा, धन, धान्य या गोष्टींची कमतरता आपल्या घरामध्ये कधीच राहत नाही. अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी होऊ देत नाही. पहा, माता अन्नपूर्णेची मूर्ती जी आहे तर ती नेहमी तांदळामध्ये स्थापित करावी. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत. तर पहा, तुम्हाला शक्य असतील तेवढ्या वस्तू, जर तुमच्या घरामध्ये काही वस्तू नाहीत तर मग त्या वस्तू तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरी घेऊन येऊ शकता. जर तुम्ही अशा प्रकारे घरी घेऊन आले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी निवास करते. आणि पहा, हा महिना खूप महत्त्वाचा महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहा, भरपूर साऱ्या सेवा उपाय आपल्याला करायच्या असतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये असतील तर मग आपल्याला त्या सेवा करायला, उपाय करायला काहीच हरकत नाही. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.